दिंडोरी वृत्तांत, वेद नव्या युगाचा। महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार फेडरेशनचे तिसरे राज्य अधिवेशन। हजारो बांधकाम कामगारांच्या पायी रॅली मिरवणुकीने फुले मार्केट, सातपूर, महात्मा फुले चौक, आहेर गल्ली, शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांना अभिवादन करून IIT मार्गे CITU कामगार भवन येथे आले। या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष व बार काउन्सिल ऑफ इंडियाचे ॲडव्होकेट जयंत जायभावे यांनी सद्यस्थितीला संविधानविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन केले। या अधिवेशनाचे उद्घाटन बांधकाम फेडरेशनचे राष्ट्रीय नेते RK राज पंडित यांनी करून आपल्या भाषणात केंद्र सरकारचे धोरण तसेच राज्य सरकारचे धोरण याविषयी प्रखर मत व्यक्त केले। हे सरकार कामगार विरोधी, शेतकरी विरोधी सरकार आहे असे नमूद केले। अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी केले। शहराच्या विकासामध्ये बांधकाम कामगारांचा मोठा योगदान आहे। आज नाशिक शहरामध्ये तसेच विविध ठिकाणी मोठमोठी इमारती, हॉस्पिटल, सरकारी कार्यालय व राहण्याची घरे बांधकाम मजूर यांच्या कष्टातून होत असते। बांधकाम मजूर हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध ठिकाणाहून रोजगारासाठी शहरात आलेली असतात। बांधकाम कामगार मोठमोठे बिल्डर यांना इमारती उभे करण्यासाठी योगदान देत असतात, मात्र त्यांच्यासाठी साधे घरसुद्धा नाही अशी खंत डॉक्टर कराड यांनी व्यक्त केली। तसेच बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार मंडळाचे महत्त्व व त्याचे फायदे बाबतचे मार्गदर्शन महाराष्ट्राचे सीटू महासचिव SM शेख यांनी केले। सभेचे प्रास्ताविक महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी भरमा कांबळे यांनी केले। सीटूच्या राज्य उपाध्यक्षा वसुधाताई कराड यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व कार्यक्रमातील मान्यवरांचा परिचय करून त्यांचे स्वागत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। बांधकाम कामगारांनी बांधकाम कल्याणकारी मंडळाचे फायदे मिळवून घेण्याबाबतचे आवाहन सीताराम ठोंबरे यांनी केले। या अधिवेशनाप्रसंगी सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे, बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस सिंधू शार्दूल, किसन गुजर, तानाजी जायभावे, सुगंध फ्रान्सिस, भूषण पाटील, KR रघु, शिवाजी मगदूम, मंगला ठोंबरे, प्रकाश कुंभार, K नारायण, विजय विशे, तुकाराम सोंजे, दिनेश सातबाई, मोहन जाधव, हरिभाऊ तांबे, अरविंद शहापुरे, संतोष काकडे, युवराज पाटील, हिरामन तेलोरे, स्वरूप वाघ, राहुल नारनवरे, राहुल गायकवाड, संजय पवार, आप्पा वाटाणे, दत्ता रक्षे, आत्माराम डावरे, दगडू वडगर, अनिल गोसावी, छाया जाधव, विजय टिक्कल, सुनील गमे, पुरुषोत्तम गायकवाड, अशोक विसे, रोहिणी अहिरे, अर्जुन वानखडे सह राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, चिपळूण, नाशिक तसेच जिल्ह्यातील बांधकाम कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक पांडुरंग बिरार, सुरगाणा पेठ।